हे पण छान मॉडेलिंग करतात हा. माझा मुलगा मॉडेल नाहीये, तो त्या कंपनीचा मालक आहे. अहो आम्ही तर यांना मॉडेल म्हणून बघितलंय. तर कुणालाही खरं वाटणार नाही, पण या जाहिरातीमध्ये जी मॉडेल आहे ती किर्लोस्करांकडे काम करते. किर्लोस्करांनी तिला नाव दिलं, चेहरा दिला, सन्मान दिला. लेडीज अँड जेंटलमॅन, पार्वती मारुती सेमसे उर्फ पारू. या जाहिरातीनंतर पारू मॅडम इंटरनॅशनल मॉडेल झाल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. पारू जा. पारू बाई ते तमाशा नको प्लीज जा. अहिल्या आत्ता नको. घे. अहिल्या पारू मॅडम तुम्ही हात लावा ना प्लीज. पारू मॅडम तुम्ही हात लावा ना. अहिल्या छत्री दे तुझा. अहिल्या अहिल्या चला. कशासाठी? कोण आहे आपला?
का असं काय बोलतेस? ऐक माझं, चल आता. तू जा आज श्रीकांत, मी येते थोड्या वेळाने. ए पाऊळ, तिकडे पावसात काय करतेस? इकडे ये ना. अगं दिशा, बघ ना, किती रोमॅन्टिक सुरू आहे सगळं, है ना? स्टुपिड, तुला काय असं वाटतंय की ते आता रोमॅन्टिक झोन मध्ये वगैरे गप्पा मारत असतील? अगं स्टुपिड, सासू मॉम ना आता टोटली कोलॅप्स झाल्यात. त्यांच्या हार्ट मध्ये अशी आग लागली असेल, त्या किती वेळ अशा पावसात बसल्या ना तरी विझणार नाही. आईला मला माहितीये तुझ्या मनात प्रचंड वादळ उठलंय, पण आता माझ्यासाठी प्लीज आज चल, माझ्यासाठी ऐक. चल. डॅमी, सासू मम्मीकडे येतात. आता आता मूवीचा सेकंड पार्ट स्टार्ट होणार आहे. वी मस्ट एन्जॉय. एक मिनिट, कुठला मूवी लागणार आहे, कधी लागणार आहे, मला कसं नाही कळलं? सिक्रेट मूवी आहे. इथेच थांब आणि फक्त एन्जॉय कर. ओके. सासू मॉम, आय नो आदित्याला अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदात तुम्ही इतकं पावसात भिजलात ना. सी, लुक एट यू, यू आर सो हॅपी दॅट यू आर स्पीचलेस. पण पण इतकं कशाला भिजायचं तुम्ही पावसात? हा, आजारी वगैरे पडलात तर, तुम्हाला काही झालं तर? दामिनी आंटी, पटकन सासू मॉमसाठी टॉवेल आणा प्लीज. हिला या घरची अहिल्या बनायचंय आणि मला पारू बनवायचंय. पण मी बरं असं होऊ देईन. बाय द वे, ही पारू कुठे आहे? आणि आदित्य आणि प्रीतम सुद्धा आले नाहीत अजून. बघायला लागेल. दामिनी आंटी जाताय ना? आले. सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, रिअली सॉरी. खूप खूप मोठी चूक झाली. श्रीकांत यांना सांग, हे खरं आयुष्य आहे, शूटिंग नाही. इथे ऍक्टिंग करायची काय गरज आहे या इंटरनॅशनल मॉडेलला? आणि आपल्या घरात काय करतायत? हे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण, जिचं नाव उद्योग विश्वात आदरानं घेतलं जातं, जिच्या कंपनीच्या जोरावर हजारो कुटुंब चालतात, त्या अहिल्यादेवी किर्लोस्करचं घर आहे.
बघितलंस आदित्य, सासू मॉमला किती त्रास होतोय ते. एका दिवसातच त्यांनी तुला परका मानलंय. Just look at her. She's going through an emotional trauma. I can't see her like this. आदित्य, तू ना हे शूट करण्याआधी एकदा विचार करायलाच हवा होतास. वहिनी, मी पण होते तिथे. मी किती वेळेला अडवलं त्याला, पण आदित्य माझं ऐकतच नव्हता. उलट आदित्य आणि प्रीतम मिळून मला रागावले. म्हणाले, आम्ही आमच्या आईला सांगू, तुम्ही यात मध्ये पडू नका. मला इतकं वाईट वाटलं. आदित्य मला असंही म्हणाला की ही पारू आहे ना. पारू वाटलंच होतं मला. आदित्य, मी म्हटलं ना, तू खूप चांगला आहेस रे, तू खूप भोळा आहेस. पारूसाठी हे सगळं केलंस ना. या शूट मधून पारूला 4 पैसे मिळतील म्हणून तू हे वागलास. पण अरे, हे सगळं करण्याआधी ऍटलिस्ट एकदा सासू मॉमला विचारलं असतंस तर बरं झालं असतं ना. परमिशन नाही घेतलीस, ओके फाईन, पण शूट झाल्यानंतर तरी जे काही घडलं ते सगळं जाऊन सासू मॉमला सांगायला हवं होतंस ना तू. आणि प्रीत, अरे तू तरी किमान येऊन मला सांगायचं होतंस. हे बघ, आपण काही दिवसात लग्न करणार आहोत. होणारी बायको आहे मी तुझी, या घराची होणारी सून आहे. तुला माझ्यापासून कुठलेही सिक्रेट्स लपवण्याची काय गरज आहे आता? वहिनी, मी पण खूप अडवलं आदित्यला. खूप म्हणजे खूप. एक वेळ तर अशी आली की मी आदित्यच्या पाया पडले. म्हणाले की फोन कर वहिनींना, फोन कर, वाटलं तर मी करते. पण माझं कोणीही काहीही ऐकलं नाही हो. ही मूर्ख बाई तोंड मिटून गप्प बसली तर जास्त बरं होईल. वहिनी, मला काय वाटतंय माहितीये का, हे सगळं ना या मारुतीने आणि पारूने केलंय. हो, त्यांना आधीपासून माहिती होतं हे सगळं. हे बघा, मला मान्य आहे तुमचा खूप विश्वास आहे यांच्यावर, पण यांचा आहे का तुमच्यावर? नाही. तुम्ही तर भाऊ मानताय मारुतीला, पण यांनी काय केलं? एका भावाने आपल्या बहिणीचा विश्वासघात केला. नाही नाही नाही, आईला मॅडम, मला माफ करा. मला याच्यातलं काहीच माहिती नाहीये. माहित नव्हतं तर मग आज त्या अवॉर्ड फंक्शनला तू तुझ्या मुलीसोबत हौसेने आला कसा रे? हा, मी सांगते ना वहिनी, या बाप लेकीचा काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. या आदित्यला नादी लावायचं आणि ही किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हडप करायची. नाही मॅडम, मी शपथ घेऊन सांगतो, माझा जीव गेला तरी हे असले वंगाळी विचार माझ्या डोक्यात येणार नाहीत. अहो, माझी लायकी पण नाही असे विचार डोक्यात घ्यायची. खरंच मी कुणाचा विश्वासघात केला नाही. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. बारब, यात तुझी काय बी चूक नाही. तू अजिबात बोलू नको, तुला सांगत होतो. तरुण मुलगी आहे, लग्न जमलंय तिचं. होणाऱ्या जावयासमोर तिच्यावर हात उगारणार आहेस का तू?
काय करू श्रीकांत सर? मी सांगा ना, काय करू? आजपर्यंत जिचा मला अभिमान होता तिनं आज हा दिवस दाखवला. बारा असं नको ना बोलू तू. मला खरंच यातलं काही मी मुद्दाम नाही केलं बा. पारू, तुझ्या वडिलांना त्रास होतोय हे बघून तुला वाईट वाटतंय ना? मग माझ्यापासून हे सगळं लपवताना मला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा काय वाटेल याचा विचार नाही केला? देवी आई म्हणतेस ना मला? मग या देवी आईची तुझ्या मनात हीच किंमत आहे? आमच्या घरची सेवा केलीस, आम्हाला माया लावलीस, आमच्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही केलीस. मग ते सगळं काय होतं? नाटक? यात कोणाची काही चूक नाहीये ग. त्या शूट मध्ये हरीशच्या जागी मी बसणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. मी माफी मागतो तुझी. माझी चूक झाली. तुला जे काय बोलायचं ते मला बोल. तुला हवं तर मला ओरड, मला मार, पण प्लीज प्लीज तू व्यक्त हो. मला तुला हे सगळं सांगायचं होतं. तुझ्यापासून लपवून ठेवून काही साध्य करायचं नव्हतं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आई. आई म्हणायचा अधिकार तू त्याच दिवशी गमावलास ज्या दिवशी तू मॉडेलिंग करायचं ठरवलं. तू शांत व्हा. तू ऐकलं श्रीकांत? हा मुलगा म्हणतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवावा. ठेवू विश्वास? तू सांग, तुझ्या इतकं मला कोण ओळखतं? मी याच्यावर विश्वास ठेवावा असं वागलाय का हा? तुला वाटायचं ना श्रीकांत की हा अगदी माझ्यावर गेलाय. माझा शब्द कधी मोडत नाही. माझ्या तोंडून शब्द निघायचा राहू दे, मनात जरी विचार आला तरी ओळखतो हा. मग आज कसा चुकला? आपण अपार कष्टाने उभं केलेलं हे किर्लोस्कर साम्राज्य, त्याचे सगळे अधिकार आपण ह्याच्याकडे सोपवलेत, अगदी डोळे झाकून. आणि का नाही? पोटचा मुलगा आहे हा. या हाताने लहानाचा मोठा केलाय त्याला. 5-6 वर्षांचा होता जेव्हा आपण गावदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्या आवारात खेळता खेळता पडला आणि त्याच्या डोक्याला खोक पडली. रक्त व्हायला लागलं. तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या गडबडीत होता. मी पटकन साडीचा पदर फाडला आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधली. रक्त थांबलं. काही दिवसांनी ती जखम बरी सुद्धा झाली. पण त्यानंतर कित्येक दिवस हा मुलगा त्या पदराचा तुकडा खिशात घेऊन फिरत होता आणि सगळ्यांना सांगायचा, माझ्या आईच्या पदरामुळे मी बरा झालो. आईच्या फाटक्या चिंधीवर भाबडा विश्वास ठेवणारा, माझ्यावर असीम प्रेम करणारा हा मुलगा, आपल्या घेतलेल्या श्वासाची खबर देणारा हा मुलगा आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतो आणि त्याला एकदाही आपल्या आईला सांगावंसं वाटलं नाही. मी कुणीच नाहीये का श्रीकांत त्याची?